विद्यार्थी मित्रांनो, तर या सेशनमध्ये आपण जे सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्याच्यामधला तिसरा पार्ट बघणार आहोत. तर जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील तर त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर काही महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन चांगल्या दर्जाचे वाटत असतील किंवा काही स्टडी मटेरियल बऱ्यापैकी वाटत असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण ऑब्जेक्टिव्हला सुरुवात करू. आता मी कसं असते की मी म्हणजे 20-25 मिनिटात थोडं फास्ट घेतो, 40 ऑब्जेक्टिव्ह घेतो. कारण की काय असते, खूप स्लो जर घेतलं आणि तर त्याच्यामुळे जास्त ऑब्जेक्टिव्ह कव्हर होणार नाहीत. तर त्याच्यामुळे थोडंसं प्रत्येक सेशनमध्ये मी जास्त म्हणजे 40 ऑब्जेक्टिव्ह घेण्याचा एक प्रयत्न करत असतो. तर बघा आता लगेच सुरू करू. क्वेश्चन नंबर 81. चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायला विचारलेला आहे. NMEW म्हणजेच काय, नॅशनल मिशन फॉर एम्पॉवरमेंट ऑफ वुमन लॉन्च इन 8 मार्च 2010. 8 मार्च 2010 ला लॉन्च झालं का, तर बरोबर आहे, काही चुकीचं नाही त्याच्यामध्ये. मिशन शक्ती फॉर द पर्पज ऑफ वुमन सेफ्टी सिक्युरिटी एम्पॉवरमेंट ऑफ द वुमन लॉन्च इन 1 एप्रिल 2022, बरोबर आहे. बघा वर काय, नॅशनल मिशन फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ द वुमन आणि खाली काय मिशन शक्ती आहे. तर वरचं NMEW 2010च आहे आणि मिशन शक्ती 2022 आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. नंतर क्वेश्चन नंबर 82 बघू. मिशन शक्ती इन्क्लूड्स द स्कीम. कोणकोणते आहेत मिशन शक्तीमध्ये? वन स्टॉप सेंटर पण आहे, बेटी बचाव बेटी पढाव म्हणजे BBBP, वुमन हेल्पलाईन सुद्धा आहे, नारी अदालत, उज्ज्वला, स्वाधारगृह आणि कोणत्या वर्किंग वुमन हॉस्टेल, या सगळ्या योजना आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 83 बघू आता. काय म्हणते की मिशन शक्ती ॲज अ सब स्कीम, कोणकोणत्या सब स्कीम आहेत मिशन शक्तीमध्ये? संबळ, सेफ्टी अँड सिक्युरिटी, बरोबर आहे. नंतर सामर्थ्य, एम्पॉवरमेंट, हे सुद्धा बरोबर आहे. शक्ती पॉवर हे नाही, शक्ती पॉवर नाही, त्याच्यामध्ये दोनच स्कीम आहेत. कोणकोणत्या? संबळ आणि सामर्थ्य. त्याच्यामुळे किती असणार आहे उत्तर आपलं? ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. ऑप्शन नंबर सॉरी 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 ऑप्शन नंबर 3 नाही ना, म्हणजे सी नाही त्याच्यामध्ये, म्हणजे AB हे करेक्ट असणार आहे आपलं, हे नसणार आहे. म्हणजे मिशन शक्तीमध्ये संबळ आणि सामर्थ्य या दोन स्कीम आहेत. शक्ती किंवा पॉवर ही नाही त्याच्यामध्ये सब स्कीम. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. A आणि B ट्रू आहेत त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 84 बघा. ये सेंटेन्स आपल्याला दिलं की अस्मिता स्कीम लॉन्च इन 8 मार्च 2020 बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, चुकीचं आहे. जरी हे आहे पण हे चुकलेलं नाही. इयर 8 मार्च जरी बरोबर आहे, पण 2018 ची स्कीम आहे, 2020 ची आहे का, तर नाही. हे स्टेटमेंट आपलं 100% चूक आहे. प्रोव्हाइड चीप अँड सबसिडाइज सॅनिटरी पॅड्स ऑफ द स्कूल गर्ल अँड वुमन, हे बरोबर आहे. बी सेंटेन्स बरोबर आहे किंवा बी स्टेटमेंट बरोबर आहे. सी मध्ये एज ग्रुप ऑफ दिस स्कीम 11 ते 19, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे काय आपलं आणि बी आणि सी करेक्ट आहे. म्हणून काय असणार आहे ऑप्शन नंबर 4 बी आणि सी करेक्ट. तर आपलं किती 84चं उत्तर किती असणार आहे? 84चं ऑप्शन नंबर 4. बाकीचे ऑप्शन बघायची गरज नाही. कारण की अस्मिता योजना 8 मार्च 2018 सुरू झालेली आहे, ती 8 मार्च 2020 सुरू झालेली नाही. बाकी एज ग्रुप आणि गर्ल्स वुमन हे बी आणि सी हे स्टेटमेंट दोन्ही करेक्ट आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे पहा इथं, ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट असणार आहे. बी आणि सी ट्रू. नंतर क्वेश्चन नंबर 85, RMK म्हणजेच काय, राष्ट्रीय महिला कोष. आता हे RMK लय फार कन्फ्युज होतं. इथं 3 अल्फाबेट आहे म्हणून हे 93 ऑप्शन 3 शेवटी येणार पर्यायामध्ये. म्हणून मी असं लक्षात ठेवतो, RMK 93 ला म्हणजे झालेला आहे, इस्टॅब्लिश झालेला आहे. राष्ट्रीय महिला कोषची स्थापना 1993 ला झालेली आहे. किंवा म्हणजे 85चा ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 86 बघू. RMK प्रोव्हाइड द नॅशनल क्रेडिट फंड्स फॉर, कोणाला? ऑर्गनाइज सेक्टरसाठी आहे का, तर नाही. तर हे कोणासाठी आहे? फक्त अनऑर्गनाइज सेक्टरसाठी आहे. हे दोन्ही नाही, म्हणून हे पण सुद्धा नाही. म्हणून ऑप्शन नंबर याचा 2 काय येणार आहे? 2 येणार आहे, म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टर. तर RMK जे काय नॅशनल क्रेडिट फंड कोणाला प्रोव्हाइड करते? अनऑर्गनाइज सेक्टरसाठी प्रोव्हाइड करते, ऑर्गनाइज सेक्टरसाठी प्रोव्हाइड करत नाही. पुढचा क्वेश्चन 87. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स्टार्टेड इन, कधी सुरू झाली? 2024 ला सुरू झाली ती. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचं कधी सुरू झालं? तर 2024. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. नंतर बघा आता क्वेश्चन कोणता आहे आपल्याकडं. क्वेश्चन नंबर 88. वुमन विल गेट द 1500 रुपये पर मंथ अँड इन्कम लेस दॅन, ज्याचं इन्कम लेस दॅन 2.5 लाख आहे, तर किती एज ग्रुप आहे त्याच्यामध्ये? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये किती एज ग्रुप आहे? 21 ते 65 आहे ना. ऑप्शन नंबर 3 आहे त्याचं. 88चं किती असणार आहे? ऑप्शन नंबर 3 21 ते 65 एज ग्रुप आहे इथं. बघा आता क्वेश्चन नंबर 89.
एकोणनव्वद 89th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 2003 सेपरेट कमिशन फॉर म्हणजे 89वी घटना दुरुस्ती 2003 ला झाली आणि त्याच्यानुसार सेपरेट कमिशन कोणाकोणासाठी बनवलेलं आहे तर बघा 338 आर्टिकल नुसार सेपरेट कमिशन फॉर SC बरोबर आहे. शेड्यूल कास्टसाठी सेपरेट नॅशनल कमिशन तयार करण्यात आलं ना. नंतर 338 ए कलमानुसार किंवा आर्टिकल नुसार सेपरेट कमिशन फॉर ST नॅशनल सेपरेट नॅशनल कमिशन फॉर ST हे सुद्धा तयार करण्यात आलं आहे 89वी घटना दुरुस्ती 2003 नुसार 3 नुसार. हे करण्यात आलं का तर नाही, हे नाही आलं. त्याच्यामुळे ऑप्शन म्हणजे 338B सेपरेट कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस आहे का त्याच्यामध्ये, नाही. म्हणून ऑप्शन नंबर काय असणार आहे, A आणि B दोन्ही ट्रू आहे म्हणून हे नाही ना त्याच्यामध्ये, हे दोन आहेत म्हणून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन 90 बघू आता. ऍज पर द 102 102 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 2018 नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस तयार करण्यात आलेला आहे का तर हो. कोणत्या कलमाअंतर्गत, अंडर द आर्टिकल 338B. 338 काय SC कमिशन आहे, 338B हे काय ST कमिशन आहे आणि 338B कोणतं आहे BC म्हणजे बॅकवर्ड क्लासेस कमिशन आहे. त्याच्यामुळे ह्याचा ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 91 बघा. फर्स्ट बॅकवर्ड क्लासेस कमिशन काका कालेकर कॉन्स्टिट्यूट इन. काका कालेकर पहिला मागासवर्गीय आयोग कधी स्थापन आलेला आहे, 1955 ला. ऑप्शन नंबर 2. हा प्रश्न खूप वेळा आयोगाने विचारलेला तर व्यवस्थित लक्ष. नाव काका कालेकर आहे आणि त्याला भारताचा पहिला मागासवर्गीय आयोग असं म्हणलं जाते, तर त्याच्यामुळे 1955 हा त्याचं करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 52. आता भारताचा दुसरा मागासवर्गीय आयोग कधी नेमण्यात आला होता. सेकंड बॅकवर्ड कमिशन और मंडल कमिशन और सोशियली अँड बॅकवर्ड क्लासेस कमिशन कॉन्स्टिट्यूटेड इन. मंडल कमिशन कधी आलं होतं तर 1979 ला, म्हणजे त्याला दुसरा मागासवर्गीय आयोग आपण असं म्हणत असतो. म्हणजे पहिला कधी आला 1955, काय नाव होतं, काका कालेकर. दुसरा कोणता आला 1979, नाव काय होतं तर मंडल कमिशन होतं त्याचं नाव. नंतर 93वा क्वेश्चन नंबर बघा आता. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. नॅशनल कमिशन फॉर द SC फॉर्म इन 19 फेब्रुवारी 2004 बरोबर. फर्स्ट चेअरमॅन वाज सूरजभान हे त्याचे पहिले चेअरमॅन होते, म्हणजे ते दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. नॅशनल कमिशन फॉर द ST फॉर्म इन. आता बघा आपण बघितलं की दोन्ही पण SC ST कमिशन 89वी घटना दुरुस्ती 2003 याच्यानुसार बनवण्यात आले ना, म्हणून दोन्ही सोबतच झाले, म्हणून 19 फेब्रुवारी 2004. नॅशनल कमिशन फॉर ST हे सुद्धा 19 फेब्रुवारी 2004च आहे. नंतर 95 बघा. फर्स्ट चेअरमॅन ऑफ द नॅशनल कमिशन फॉर द ST कोण होते, कुंवर सिंग होते त्याचे पहिले अध्यक्ष. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 96 बघू लगेच. चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं विचारलेलं आहे. नॅशनल कमिशन फॉर्म इन 1993 हे काय करायचं इथं, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, इथं ब्रॅकेटमध्ये BC लिहितो मी, म्हणजे बॅकवर्ड क्लासेस असं. ते थोडंसं कन्फ्युज होईल तुम्हाला. BC म्हणजे बॅकवर्ड क्लासेस असं. हा. नॅशनल कमिशन फॉर्म इन 1993 फॉर बॅकवर्ड क्लासेस बरोबर आहे. 1993 ला स्थापना झाली होती ती. नंतर कॉन्स्टिट्युशनल स्टेटस गिवन इन 2018 बरोबर आहे. 102वी घटना दुरुस्तीनुसार त्याला कॉन्स्टिट्युशनल किंवा घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे, ते सुद्धा बरोबर आहे. फर्स्ट चेअरमॅन वाज भगवान लाल आणि हे सुद्धा पहिले चेअरमॅन होते, म्हणून ऑप्शन नंबर 1 तिन्ही करेक्ट आहेत, ABC. क्वेश्चन नंबर 97. चूज द करेक्ट सेंटेन्स. प्रोटेक्शन ऑफ द सिव्हिल राईट ऍक्ट और अनटचेबिलिटी ऑफ ऍक्ट 1955 आहे का तर बरोबर आहे. प्रिव्हेन्शन ऑफ द अॅट्रॉसिटी ऍक्ट इंट्रोड्यूस इन 1989 और द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब प्रिव्हेन्शन ऑफ द अॅट्रॉसिटी ऍक्ट इंट्रोड्यूस इन 1989 बरोबर आहे. नंतर फॉरेस्ट राईट और ट्रिबल राईट ऍक्ट इंट्रोड्यूस इन 2007 तिन्ही कायदे तिन्ही वर्ष बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 98. PM जनमन म्हणजेच काय, प्रधानमंत्री जयंती आदिवासी न्याय महाअभियान फॉर द 75 PVTG म्हणजे काय, पार्टिक्युलरली व्हर्नरेबल ट्रिबल ग्रुप कम्युनिटीज टू एनहान्स देअर सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन इंट्रोड्युसिंग. कधी चालू झालं ते 2023. PM जनमन ही योजना 2023 ची आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट असणार आहे. 98चा ऑप्शन नंबर 3.
99 बघा, पेसा कायदा म्हणजे काय, पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल एरियाज इंट्रोड्युसिंग. पेसा कायदा कधीचा आहे? 96चा आहे. पेसा कायदा म्हणजे काय असते की ग्रामसभेला त्या तिथच्या जे काही आदिवासी लोक आहेत त्यांना वनावर त्यांचा एक अधिकार स्थापन करण्यासाठी अशी तरतूद आहे त्या पेसा कायद्यामध्ये. म्हणून पेसा कायदा जो आहे तो 96चा आहे. आता या पेसा कायद्यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामुळे पेसा कायद्याचं निदान कमीत कमी इयर तरी लक्षात ठेवायचं आहे. सध्या भारतात पेसा कायदा हे 10 राज्यात आहे, महाराष्ट्र सुद्धा आहे त्याच्यामध्ये. तर 10 राज्य जर आलं तर ते पण लक्षात राहिलं पाहिजे तुमच्या, की पेसा कायदा सध्या किती राज्यात लागू आहे, तर ते 10 राज्यात आहे. नंतर क्वेश्चन नंबर 100 बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स. प्रधानमंत्री वन धन योजना स्टार्टेड इन 14 एप्रिल 2018, बरोबर आहे. नंतर द एम ऑफ दिस स्कीम इज टू बुस्टिंग ट्रिबल इन्कम थ्रू द व्हॅल्यू ॲडिशन ऑफ द मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस, हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 दोन्ही बरोबर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 101 बघा आता, गोल म्हणजेच काय, गोईंग ऑनलाईन ॲज अ लीडर स्टार्टेड इन 2020 फॉर, कशासाठी गोल हे योजना सुरू केलेली आहे? डिजिटल एम्पॉवरमेंट ऑफ द ट्रिबल युथ, बरोबर आहे. खालचा रिसर्च, इनोव्हेशन, लँग्वेज स्किल एम्पॉवरमेंट वगैरे काही नाही, म्हणजे डिजिटल एम्पॉवरमेंट करण्यासाठी गोल ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 102, इंटरनॅशनल डे फॉर द वर्ल्ड इंडिजिनस पीपल. इंडिजिनस म्हणजे काय, मूळवासी किंवा आदिवासी किंवा जे ओरिजिनल सुरुवातीपासून राहत आहे त्यांना इंडिजिनस पीपल म्हणतो होतं. ते 9 ऑगस्ट आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. PM अजय, प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना फॉर द सोशिओ इकॉनॉमिक स्किल डेव्हलपमेंट ऑफ शेड्यूल कास्ट इंट्रोड्यूस इन. PM अजय कधी सुरू झाली तर 2022. जसं PM जनमन कधी चालू झाली तर 2023. ते कोणासाठी होती PM जनमन? ST साठी होती. ही PM अजय कोणासाठी? SC साठी होती. SC साठी आहे. म्हणजे PM अजय कधी सुरू झाली, त्याच्यामुळे 2022 ला सुरू झालेली आहे. क्वेश्चन नंबर 102 चा ऑप्शन नंबर किती असणार आहे त्याच्यामुळे? एक मिनिट, क्वेश्चन नंबर किती? 103. 103 चा ऑप्शन नंबर किती असणार आहे? 2. 2022 ला सुरू झाली ना PM अजय. PM जनमन जर म्हटली तर 2023 ची आहे. PM जनमन हे कोणासाठी चालू आहे? ST साठी आहे. PM अजय कोणासाठी आहे? SC साठी आहे. स्माईल. आता बघा 104 नंबरचा क्वेश्चन काय, स्माईल सपोर्ट फॉर द मार्जिनलाइज इंडिव्हिज्युअल फॉर द लाईव्हलीहुड अँड एंटरप्रेनर प्राइजेस स्कीम लॉन्च इन 2022 फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ, कोणाचं एम्पॉवरमेंट करायचं आहे स्माईल योजनेद्वारे? फार्मरचं करायचं आहे का? नाही. SC ST युथचं करायचं आहे का? तर नाही. नंतर कॉलेज युथचं नाही. मग कोणाचं आहे? ट्रान्सजेंडर आणि बेगर. त्याच्यामुळे स्माईल योजना ही कोणाच्या संदर्भात आहे? ट्रान्सजेंडर आणि बेगर. क्वेश्चन नंबर 105, PM नमस्ते म्हणजेच काय? प्रधानमंत्री नॅशनल ॲक्शन फॉर द मेकॅनाइज सॅनिटेशन इकोसिस्टम इंट्रोड्यूस फॉर द पर्पज ऑफ सेफ्टी अँड डिग्निटी ऑफ आहे. डिग्निटी इथं OF असं वाचा, ऑफ डिग्निटी ऑफ द सॅनिटेशन वर्कर कधी सुरू झालं PM नमस्ते? तर 2023 ला. म्हणून ऑप्शन नंबर 4 असणार आहे 105 च. म्हणजे PM नमस्तेद्वारे कोणाचं डिग्निटी किंवा हे वाढवायचं आहे, तर ते सॅनिटेशन जे वर्कर आहे तर त्यांची डिग्निटी वाढवायची आहे. म्हणून PM नमस्ते ही योजना 2023 ला सुरू झालेली आहे. क्वेश्चन नंबर आता बघू आपण. क्वेश्चन नंबर 106, नॅशनल कमिशन फॉर द मायनॉरिटी फॉर्मिंग कधी आलं? की नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी 1993 ला आलं. म्हणून क्वेश्चन नंबर 106चं किती उत्तर असणार आहे? 106चं आन्सर 4 असणार आहे. नंतरचा क्वेश्चन घ्या आता. नॅशनल कमिशन फॉर द मायनॉरिटी ऍक्ट पास इन. मायनॉरिटी ऍक्ट कधीचा आलेला आहे? जर बघा, कमिशन कधीचा आहे? कमिशन जरी 93चा असलं तरी ऍक्ट कधीचा आहे? 92चा आहे. तर ते थोडंसं बघायचं, त्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. बघा नंतरचा प्रश्न बघा, 108, फर्स्ट चेअरमॅन ऑफ द नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी, अल्पसंख्याक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? सरदार अली खान होते. खाली काय दिलं? सरदार अली शेख आहे का? नाही. सरदार अली कपूर आहे का? नाही. सरदार अली हक आहे का? नाही. म्हणून सरदार अली खान हे पहिले अध्यक्ष होते नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीचे. नंतर क्वेश्चन नंबर 109, राजेंद्र सच्चर कमिटी टू स्टडी द सोशियल इकॉनॉमिक एज्युकेशनल कंडिशन ऑफ द मुस्लिम कम्युनिटी इंट्रोड्यूस इस्टॅब्लिश इन. राजेंद्र सच्चर कमिटी कधी आली? तर 2005 ची कमिटी आहे. 109चा ऑप्शन नंबर 3 हे उत्तर असणार आहे.
आता बघा, हे राजेंद्र सच्चर समितीवर खूप वेळा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून राजेंद्र सच्चर कमिटी 2005 ला कशासाठी होती, तर मुस्लिम कम्युनिटीचा सोशियल, इकॉनॉमिक आणि एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, तर याचा अभ्यास करण्यासाठी 2005 साली राजेंद्र सच्चर कमिटी आली होती. याच्यावर, या राजेंद्र सच्चर कमिटीवर खूप वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे ते एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची कमिटी आहे. क्वेश्चन नंबर 110. ट्रायफेड. ट्रायफेड म्हणजेच का, ट्रिबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ ट्रेडिंग फॉर्म इन दिल्ली इन कधी झाली ट्रायफेडची स्थापना? 1987. आता तुम्हाला वाटते सर, ट्रायफेडचा ना आपल्या सिलेबसचा काय संबंध आहे? आपल्याला काय सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कोणाकोणाची करायची आहे? SC ST, नंतर चिल्ड्रेन, वुमन, OBC, नंतर काय असतील, लेबर, सिनियर सिटीजन, हे सगळं आहे. मग त्याच्या रिलेटेड स्कीम एक्झाम मध्ये येणार ना, किंवा त्याच्या रिलेटेड काय ज्या गोष्टी आहेत असं तुम्हाला स्पेसिफिक दिलेलं नाही. आपल्याला सिलेबस मध्ये ठळक ठळक पॉईंट दिलेले असतात. नाही तर तुम्हाला वाटेल की सर हे आउट ऑफ सिलेबस आहे. आउट ऑफ सिलेबस वगैरे नाही, हे STच्या रिलेटेड आहे. म्हणजेच काय, त्याच्यामुळे ट्रायफेड वगैरे त्याचं इयर किंवा काय पर्पज आहे, अशा क्वेश्चन येऊ शकतात. क्वेश्चन नंबर 111. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इन्स्टिट्यूशनलायझिंग द ट्रेड ऑफ द मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट कशाचा आहे? ट्रायफेडचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ना. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 12. महाराष्ट्र सोशियल डे म्हणजे काय? सामाजिक न्याय दिन इज ऑब्झर्व अॅन्युअली ऑन कधी असते सामाजिक न्याय दिन? तर 26 जून. म्हणजे आपण छत्रपती ते शाहू महाराज यांच्या सन्मानार्थ तो साजरा करण्यात येतो ना, त्याच्यामुळे 26 जून हे त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 113. वर्ल्ड सोशियल जस्टिस डे बाय युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचा वर्ल्ड सोशियल जस्टिस डे कधी असते? 20 फेब्रुवारी. त्याचा ऑप्शन नंबर 4 असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 114 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. नॅशनल काउन्सिल फॉर सिनियर सिटीजन 1999 ला होती का? तर हो. नॅशनल पॉलिसी फॉर द ओल्डर पर्सन 1999 आहे का? ते सुद्धा आहे. नॅशनल पॉलिसी फॉर सिनियर सिटीजन 2011 ला आहे का? ती पण आहे. महाराष्ट्र स्टेट पॉलिसी फॉर सिनियर सिटीजन 2013 हे सुद्धा आहे. ऑप्शन नंबर 4 सगळं करेक्ट आहे ते. क्वेश्चन नंबर 15. माओ पास्का म्हणजेच काय? माओ पास्का ऍक्ट ऑर मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ द पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट इंट्रोड्युसिंग कधी झाला? माओ पास्का कायदा 2007 चा आहे. ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 116. चूज द करेक्ट सेंटेन्स. फर्स्ट वर्ल्ड असेंब्ली ऑन द एजिंग म्हणजे वृद्धासाठी पहिली जागतिक परिषद कुठे झाली? तर 1982 ला व्हिएन्ना मध्ये, म्हणजे ऑस्ट्रियामध्ये आहे ना ते, व्हिएन्ना. नंतर सेकंड वर्ल्ड असेंब्ली ऑन द एजिंग कन्क्लुडेड इन 2010 मद्रिद. मद्रिद म्हणजे काय? स्पेन मध्ये आहे ते. त्यामुळे हे दोन्ही परिषदा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर एनसाप म्हणजेच काय? नॅशनल सोशियल असिस्टंट प्रोग्राम फॉर द फायनान्शियल सपोर्टिव्ह टू द BPL ओल्ड एज पेन्शन, विडो पेन्शन एक्सेट्रा इंट्रोड्यूस इन. एनसाप म्हणजे काय? नॅशनल सोशियल असिस्टंट प्रोग्राम कधी सुरू झाला? तर 15 ऑगस्ट 1995. आता 15 ऑगस्ट 1995 ला आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची योजना सुरू झाली, ती आठवते का कुणाला? तर त्याचं उत्तर काय होतं की मिड डे मील स्कीम, मध्यान्ह भोजन जे योजना आहे ती 15 ऑगस्ट 1995 ला ती सुद्धा चालू झाली. आणि NSAP म्हणजे नॅशनल सोशियल असिस्टंट प्रोग्राम हे कधी सुरू झाला? 15 ऑगस्ट 1995 ला. आता बघा, हे NSAP तसेच आपण काय NAPS पण बघितलेलं ना. NAPS म्हणजे काय? नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम. ते कधीचे आहे? 2016चा आहे. बघायचं, NSAP आणि NAPS हे दोन योजना आहेत आपल्याला एक्झामसाठी. NSAP म्हटलं की 95, NAPS म्हणलं की 2016. नंतर इग्नो ऍप्स म्हणजेच काय? इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम फॉर, इथं फॉर आहे ते, फॉर दिसते तुम्हाला इथं, फॉर, हा इथं फॉर वाचायचं सर. फॉर BPL लॉन्च इन 2007 फॉर द एज ग्रुप. किती वर्षाच्या वयापेक्षा त्या इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड स्कीम आहे? तर 65 वर्ष आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. 118चं किती आहे? 2. 65 आहे इथं इंदिरा गांधी. आणि खालची योजना म्हणली की श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना स्टार्टेड इन 2000 फॉर द BPL. इथं फॉर आहे शब्द, फॉर द BPL फॉर एज ग्रुप हे सुद्धा फॉर आहे. फॉर एज ग्रुप इथं किती आहे? 60 आहे.
इंदिरा गांधी म्हटलं की किती 65 ग्रेटर दॅन एज ग्रुप 65 आहे. इथं जर विचारलं तुम्हाला तर श्रावण बाळ म्हटलं तर किती 60 आहे. नंतर शेवटचा क्वेश्चन या लेक्चर मधला. आता बघा हे इंदिरा गांधी श्रावण बाळ याच्यावर सारखे आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. तर एज ग्रुप कन्फ्यूज होऊ शकतो आपण, इयर कन्फ्यूज होऊ शकते. त्यामुळे इंदिरा गांधी म्हटलं की काय करायचं की 65 आहे. श्रावण बाळ म्हटलं की किती आहे ती तर 60 एज ग्रुप आहे ना त्याच्यावर. तर हे दोन योजना सुद्धा त्याचं एज ग्रुप वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. ऍज पर द 2011 सेन्सस, 2011च्या जनगणनेनुसार सिनियर सिटीजन किती आहेत भारतात? 8.6% आहेत. नंतर ऍज पर माओ पास्का ऍक्ट 2007 सिनियर सिटीजन मीन्स एज ग्रेटर दॅन 60 इयर, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ए आणि बी दोन्ही स्टेटमेंट इथं करेक्ट आहेत. होप करतो की फास्ट मध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या. काही जर महत्वाचं वाटलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.